शेतकऱ्यांचा भ्रष्टाचाराचो आज गोंयान व्हडलो मुद्दो आसा, सदांच आशिल्लो, पूण ह्या थोड्या दिसांनी तुम्ही पळयला की हो एक खरो व्हडलो मुद्दो जाला आनी लोकांकूय कळपाक लागल्या हाजे वायट इफेक्ट्स आपल्या लायफार कितें जाता ते भ्रष्टाचारा खातीर. 2012 इलेक्शन जाल्लें आनी तेन्ना काँग्रेस पार्टीन खूब भ्रष्टाचार केलो. 35,000 कोटीचो मायनिंग स्कॅम आनी कसलो स्कॅम, 2G स्कॅम, हो स्कॅम, तो स्कॅम अशें जालें म्हणून एक आंदोलन सुद्धा जालें. देशभर एक भ्रष्टाचार विरोधी आंदोलन जालें आनी 2012च्या इलेक्शनान ह्या आंदोलनाचो फायदो घेवन भारतीय जनता पार्टीचो सरकार गोंयान घडलो. ताणें सांगलें आमकां निवडून दियात, आमी भ्रष्टाचार मुक्त सरकार तुमकां दितले. फुडले 10 वर्सां कितें जालें तें सगळ्यांक खबर आसा. फाटली 3 वर्सां स्पेशली कितें चल्लां सगळ्यांक खबर आसा. म्हणजे ज्या काँग्रेस पार्टीक लोकांनी 2012 खोट मारून भायर उडयल्ले की आमकां हे भ्रष्टाचारी पार्टी नाका म्हणून, ती काँग्रेस पार्टी आज गोंयभर पोस्टर लायतात की भ्रष्टाचार मुक्त गोंया खातीर काँग्रेस पार्टीक निवडून हाडा. सो असो हो ढोंग चल्ला ह्या भारतीय जनता पार्टी आनी काँग्रेस पार्टीचो. पूण हो अशा लेवलाचेर पावला भ्रष्टाचार की हो एक कॅन्सर कसो जावन पडला. आमी दिवाळेच्या पयल्या दिसा राती नरकासूर सगळे जळयले, पूण हो भ्रष्टाचाराचो नरकासूर जळोवंक ना. आमी पळयता की गोंय सरकाराची इतली वायट परिस्थिती आसा, ट्रेजरीची इतली वायट परिस्थिती आसा, आमचे अर्थव्यवस्थेची, आमच्या इकॉनॉमीची इतली वायट परिस्थिती आसा. म्हणजे अक्षरशः गव्हर्नमेंट सर्वंटाचे सॅलरी दिवपाक भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक लोन घेवचो पडटा. दर म्हयन्या लोन घेवचो पडटा 100 कोटी. अजून पर्यंत गोंयकाराच्या हड्ड्यार एक 20,000 कोटीचो लोन आसा. त्याच वेळार भ्रष्टाचार बंद जायना. म्हणजे भ्रष्टाचार करपाक सुद्धा हे लोन घेतात, उधार घेवन हे भ्रष्टाचार करतात. कित्याक इतले तांच्या पार्टीन, भारतीय जनता पार्टीच्या आसाच, त्या भायर तांणी काँग्रेस पार्टीचे भितर हाडले इतले व्हडले व्हडले बकासूर. त्या खातीर आज गोंय सरकार गोंयकाराच्या नांवार लोन घेता आनी तशेंच गोंयकारांक घाम गळोवन रक्त गळोवन टॅक्स दिल्लो तो पयसो हे खायत बसतात. तर हो येदो व्हडलो इश्यू आज भ्रष्टाचार गोंयांत जाल्लो आसा आनी वेगळे वेगळे लोक हाजेर उलयतात. पूण हालींच जे आदले राज्यपाल जे आशिल्ले गोंयचे बाब सत्यपाल मलीक, तांणी जो एक्सपोजो केलो तो सगळ्यांक शॉकिंग दिसलो आनी सामकें म्हळ्यार भारतीय जनता पार्टीक सुद्धा हाजे उत्तर दिवपाक जालें ना. कित्याक खंयच्या विरोधी पक्षान करूं ना, आनी कोणे एक्टिविस्टान करूं ना, आनी कोणे करूं ना. स्वता भारतीय जनता पार्टीचोच निवडून अपॉइंट केल्लो गव्हर्नरान भारतीय जनता पार्टीच्या गव्हर्नमेंटाच्या, भारतीय जनता पार्टीच्या मुखेलमंत्रीक सांगले की हो भ्रष्टाचार करता. सत्यपाल मलिकान कितें म्हळें? पयली गोष्ट ताणें म्हळें की गोंय सरकार, बीजेपी सरकार जो आसा तो सगळ्या हातून भ्रष्टाचार करता. असो खंयचोच मुद्दो नाशिल्लो की ह्या सरकारान भ्रष्टाचार केलो ना. कोविडान सुद्धा भ्रष्टाचार केलो. म्हणजे लोक मरताले, ऑक्सिजन नाशिल्ले, घुस्मटून मरताले, ते ह्या सरकाराक दिसले ना. पूण हांकां 2 लाखाचो व्हेंटिलेटर 8 लाखांक कसो विकतो घेवपाचो ते तांकां कळ्ळें. 800 रुपयाचो ऑक्सिमीटर 5,000 रुपयांक कसो विकतो घेवपाचो ते तांकां कळ्ळें. कोविडान सुद्धा भ्रष्टाचार बंद जालो ना. दुसरो मुद्दो जो सत्यपाल मलिकान म्हळें की आपणे हो जो भ्रष्टाचार चलिल्लो हो केंद्र सरकाराक हांवें लेटर बरोवन सांगलें की असो असो भ्रष्टाचार चल्ला, तुम्ही कितें तरी एक्शन घेयात. इस्पा भायर भ्रष्टाचार चल्ला. लोक हांगा मरतात पूण हो सरकार, हो हेल्थ मिनिस्टर, हो चीफ मिनिस्टर सगळे मिळून फक्त पयशे खातात म्हणून. आनी ताणें म्हळें ह्या भ्रष्टाचाराचेर कितें तरी एक्शन घेवचें सेंटरान. पूण एक्शन कोणाचेर घेतलें? बाब सत्यपाल मलिकाक स्वताक ताकाच काडून उडयलो आनी दुसऱ्याक खंय तरी उडोवन उडयलो. म्हणजे जो केंद्राचो सरकार सुद्धा म्हणटालो की ना खाऊंगा ना खाने दूंगा, आणि खालेय बी आणि प्रमोद सावंताक भरपूर खावपाक दिलेय बी आणि अजूनही खावपाक दिता.
ह्या हो सगळो कांड जो आसा हातून एक नवे डेव्हलपमेंट आयला काल आता. तुमकां याद आसा हांवें आतां म्हळें सत्यपाल मलिकान कितें म्हणिल्लें दॅट ही रोट टू द पीएम. ताणें पत्र बरयलें प्रायम मिनिस्टराक. ताणें फोनार सांगूंक ना मोदीजी. ताणें ताजी भेट जाली तेन्ना सांगूंक ना. बरोवन पत्र बरोवन धाडिल्लें. आनी आमकां आज कळून आयला की एका आरटीआय जेन्ना विचारलें की बाबा हें पत्र खंय काय म्हणून जी गव्हर्नर सत्यपाल मलिकान केंद्र सरकाराक बरयल्ली ती पत्रां मेळना म्हणून आतां रिप्लाय आसा. अशें कशें जावंक शकता? सो हातून कितें तरी लिपोवपाचो हो एक व्हडलो षडयंत्र आसा. आनी ह्या आरटीआय रिप्लायन कितें बरयलां तें तुमी मुद्दम पळयात. तांणी सांगलां information was searched and it is not available in the files and records of this office. गव्हर्नर सत्यपाल मलिकान स्वतः म्हणा की आपणे बाबा पत्र बरोवन धाडला पण हे म्हणतात इन्फॉर्मेशन इज नॉट अवेलेबल. जर इन्फॉर्मेशन अवेलेबल नाशिल्ले तांचे कर्तव्य आशिल्ले की दे शुड हॅव कॉन्टॅक्टेड गव्हर्नर सत्यपाल मलिक आणि विचारपाचे बाबा तुम्ही ते लेटर बरयला ते खंय आमच्या रेकॉर्ड्साक दियात म्हणून. पण तशें करच्या शिवाय जो पीआयओ आसा ताणे त्या लेटरान फुडें कितें बरयलां देर इज अ सिस्टम ऑफ डायरेक्ट कम्युनिकेशन विथ हायर अथॉरिटीज बाय द गव्हर्नर. अरे तुका कशें कळ्ळें? अजून पर्यंत गव्हर्नर ऑफिस राजभवन आरटीआय हेच नाशिल्लें. तुका कशें कळ्ळें देर इज अ सेपरेट सिस्टम ऑफ रायटिंग म्हणून? तू जस्टिफाय कित्याक करता? एज पीआयओ यू आर रिस्पॉन्सिबल फॉर कीपिंग द रेकॉर्ड्स. यू आर सेइंग इन युअर फर्स्ट सेंटेन्स की बाबा आपल्याक हे लेटर मेळ्ळेना. तुवें गव्हर्नर सत्यपाल मलिकाक विचारूंक जाय आशिल्लें की हे लेटर खंय गेले. प्लीज गिव मी अ कॉपी फॉर माय रेकॉर्ड्स एज आय एम द पीआयओ. पूण हे करच्या शिवाय हो जस्टिफिकेशन दिता. तर हातून सामकें क्लियर जाल्लें आसा भारतीय जनता पार्टीचे जे गोंय सरकार आसा इतले भ्रष्ट जाल्ले आसा. पयर सुद्दां आमी जे भ्रष्टाचाराचो केस उगडो केलो ब्रेझन करप्शन ESGचे जे इफी येदो व्हडलो प्रेस्टिजियस इव्हेंट आसा हातून सुद्दां ताणें म्हणजे खंयच्याच गांवांत भ्रष्टाचार सोडिना जशें सत्यपाल मलिकान म्हणलें. खरें म्हणलें ताणें सत्य उलयलें तें. टेंडर डेट ओपनिंग डेट जावच्या पयलीं टेंडराचें काम कंप्लीट जालें. येदो व्हडलो भ्रष्टाचार म्हणजे ब्रेझन. हांकां आतां कोणूच विचारपी ना. मद मारला म्हणटाली तशें जालें भारतीय जनता पार्टी. तर आमचो आरोप डायरेक्ट आसा की द पीआयओ of Raj Bhavan is hiding something on the instructions of the Chief Minister Pramod Sawant, who has been directly indicted by Governor Satyapal Malik. या चीफ मिनिस्टरान एक स्टेटमेंट सुद्धा केलो ना. जेन्ना सत्यपाल मलिकान एक्युजेशन केले एक स्टेटमेंट सुद्धा केलो ना. लिपून गेलो खंय तरी गुजराताक आणि खंय तरी. सो आमचो आरोप आसा की दिस PIO is hiding the letter that was written by Governor Satyapal Malik to प्राइम मिनिस्टर मोदी. आणि ताणे गव्हर्नर सत्यपाल मलिकाक कॉन्टॅक्ट करून त्या लेटराची कॉपी घेवची इफ इट इज ट्रू व्हॉट ही सेज की बाबा आपल्याक लेटर मेळूंक ना. पूण आमकां खात्री आसा की खंय तरी लेटर मेळ्ळें आनी तें खंय तरी नाच जालें अशी आमकां खात्री आसा. भ्रष्टाचार बंद करपाक जे लोक आयुक्ता खातीर आंदोलन आमी सुद्दां केल्लें जी आम आदमी पार्टी ह्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनांच्यान भायर आयिल्ली ते लोक आयुक्त स्थापन करपाक. पूण आज गोंयचे लोक आयुक्ताक इतले पोखरून उडयला इतले वीक केल्ले आसा की आमचे लास्ट लोक आयुक्त जस्टिस PK मिश्रा जे आशिल्ले तांणी स्वता म्हळें की गॉड ओनली कॅन सेव्ह गोवा. देवूच ह्या गोंयांक वाचोवंक शकता कित्याक इतलो भ्रष्टाचार जाता आनी आपल्या कडेन कांयच जावंक शकना. देवूच कितें तरी वाचोवंक शकता. तर लोकशायेन देव म्हळ्यार जनता आसता. जनता जनार्दन आसता. तर आमची अपील आसा सगळ्या लोकांक गोंयकारांक की ह्या वेळा जे नरकासूर उरल्या फुडल्या इलेक्शनान ह्या भ्रष्टाचाराच्या नरकासुराक जुळोवचो आनी खरें तुमी लोकशायेन देव तुमी ह्या गोंयाक वाचोवचें इतलें सांगपाचें आशिल्लें. एडवोकेट अमित पालेकर फुडें सांगतलो. आज जशें वाल्मिकी बाबान सांगलें की गव्हर्नर्स पॅलेस इज ट्रायंग टू कवर अप करप्शन ऑफ द गव्हर्नमेंट which was exposed by the governor himself, the former governor himself. जर डॉक्युमेंट ना जाल्या गव्हर्नर्स पॅलेसांतल्यान then it is the duty of the governors palace officials to lodge a complaint in that regard for theft or robbery because it cannot disappear from there like that. ते डस्टबिनान उडयले आनी ते गेले अशें जावंकूच शकना.
कंप्युटर्स चेक करा ताजेरी असलेले ड्राफ्ट्स खूप गजाली आसा विच कॉल्स फॉर एन इन्व्हेस्टिगेशन. इट्स अ सिरियस मॅटर. जर गव्हर्नर्स पॅलेसांतल्यान जर डॉक्युमेंट ना जाता then it's a very serious matter, and coincidentally it happens to be communication between the governor and home minister and prime minister, which is obviously to cover up the corruption charges which were leveled against the chief minister by the governor himself. Ata even if you look at the feature expose केलं Valmiki Bhavan, where it was pointed out that 70 lakhs of work was carried out before even tender was opened. तुम्ही लेटर पळयला आसतले तारीख who's in charge of ESG saying that asking PWD to inquire as to who did the painting. Now एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचे जर ऑफिस आणि घर आसा ते कोण भलतोच येऊन पेंट करूंक शकता तुमच्या नॉलेजाच्या बगैर जाल्यार इट इज समथिंग व्हेरी सिरियस. यू मस्ट नो हू इज डुईंग इट. जर ते करत गेले लोक हे जर कोणी येऊन भायल्या मनशान केला then it's a serious case of criminal trespass. Why no offense has been registered by ESG against the concerned person who painted the building जर तांकां ना जाल्यार. आणि PWD च्यान ESG आन्सर येवपाक 5 दीस लागना. एक फोन कॉलार हे कळूंक शकताले थंय स्टाफ आशिल्ले जे पेंट करताले. इट इज नॉट सम जॉब where somebody has just written something and has gone. They have been painting buildings there. Now it is also a case under Prevention of Corruption Act which ought to have been registered against somebody, because without somebody's consent this cannot happen. Either it is the ESG who is responsible or somebody in PWD who is responsible. So corruptionacho जो peak गाठला government on us. So I think it is high time people of Goa start dealing with this and people of Goa start questioning. प्रत्येक गोष्टीर पांघरून घालप is not the right situation. जर गव्हर्नरान ते इन्फॉर्मेशन प्रायम मिनिस्टर पर्यंत पावयले, ते होम मिनिस्टर पर्यंत पावयले, then ते डॉक्युमेंट गेले खंय? ताणी सांगला आपण स्वतः पत्र बरयले म्हणून. गव्हर्नर फटी मारता काय तुमचो आज PIO फटी मारता काय? हे सगळे बीजेपीचे जे सरकार आसा सेंट्रल आणि लोकल जे आमचो सरकार आसा तो हाजेर पांघरून घालता. इट इज फॉर पीपल टू डिसाइड, बट सम थिंग्स आर ऑब्वियस and I am sure I think people of Goa are not fools to understand this corruption the way it is progressing in Goa. साधी बारीकशी म्युटेशन असू ना आणि कितें असू, corruption is reached at a different level. प्रत्येक गोष्टीची रेट ठरल्या. कन्वर्जन सनद असू, म्युटेशन असू, रजिस्ट्रेशन ऑफ सेल डीड असू, परमिशन असू, लायसन्सेस असू, प्रत्येक गोष्टीची रेट ठरल्या. आणि corruption has reached to a level which I have not seen in 21 years in my career as a lawyer. And we get to see this because there are a lot of builders I represent, lot of people I represent. आणि आज ज्या तरेन करप्शन जे सिस्टमान भितर चल्ला, जोपर्यंत गव्हर्नमेंटाचो ताजे बद्दल ताका बॅकअप नासता तोपर्यंत हे करप्शन ह्या लेवलाक पावूंकूच शकना. तेन्ना इट्स हाय टायम we show the door to this corrupt BJP government and bring a change in Goa. अमित बाबू, आपच्या याच्या घोषणेचे काल तुमच्या युवा याची भंडारी युवाची प्रेस झाली. त्यांच्यानी म्हटला की दुसऱ्या पक्षाने एखाद्या भंडारी समाजाचा मुख्यमंत्री म्हटलं त्याला म्हणजे आप हे किती भंडारी समाज किती करतो आणि आपाच्या घोषणेचे कसे किती जातले. आणि आम आदमी पक्षान एकदम खालच्या स्तराचे राजकारण केला, त्याच्या विकासाचे राजकारण न करता जातीचे सुरू केला असे म्हटला. त्या आरोपाचे किती तुमचे? आरोप नाशिल्लो तो एक स्टेटमेंट आशिल्लो एक भंडारी युवकाचो. जातीचे राजकारण जे आमी उलयता पळय, गोंयचो प्रत्येक थर्ड मनीस हो भंडारी कम्युनिटींतल्यान आसा. आज जर आम आदमी पार्टी म्हणटा की त्या कम्युनिटीक जाका अजून पर्यंत रिप्रेझेंटेशन मेळनाशिल्लें ताचो आमकां मुख्यमंत्री फेस जाय, तातूंत जातीचें राजकारण खंय आयलें? हो एक मुद्दो आसा. जातीचें राजकारण अशें आसता की आमकां आनी कोण नाका, आमी सगळ्यांत कोण नाका, आमकां भंडारी असल्यार पुरो म्हणून. जी जात अजून पर्यंत जाका ज्या तरेन जे इम्पॉर्टन्स मेळूंक नाशिल्लें त्यातल्या मनशाक जर भंडारी फेस म्हटलें जाल्यार इट इज नॉट कास्ट बेस्ड पॉलिटिक्स. आज जर आम आदमी पार्टीचो डेव्हलपमेंट मॉडेल पळय जाल्यार इट इज ऑलवेज बीन ऑन द वे डेव्हलपमेंट हॅज बीन इज द प्रायम क्रायटेरिया फॉर आप. विकासाचे राजकारण न करता राजकारण विकासाचेच आसा. एक्झॅक्टली. आज गोंयान कितल्योश्योच जाती आसा, गाकुळे ज्यो आसा, जो कॅथलीक कम्युनिटी भितर वेगवेगळ्यो जाती आसा,
तांकां एका एकट्या हाडून जर रेप्रेझेंटेशन करप आणि तातल्या एकट्या जातीतलो लोकांक जर सीएम करप जाल्यार ताका जातीचें राजकारण कशें म्हणटा दॅट इज प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ओन्ली. आज जर जी जात निग्लेक्ट जाल्या त्या जातीक जर तुम्ही एक मुखेल म्हणून गव्हर्नमेंटाचो रेडी करता जाल्यार आय डोंट थिंक इट इज एब्सोल्युटली नो केस ऑफ जातीचें राजकारण. आता विषय वेगवेगळे असतात. ज्या ताणें आरोप केलो भंडारी सेम न्ही, जे आरोप आशिल्ले तांचे भितर जे थोडे भितर कॉन्फ्लिक्ट आसा त्या विशयाचेर आणि त्यातल्या प्रत्येक भुरग्याक तातल्या प्रत्येक तो मागीर खंयच्याय समाजाचो आसूं, आता खारवी समाज घ्या किंवा तुम्ही बाकीचे खंयचे समाज घ्या, खंयच रेप्रेझेंटेशन अशें मेळूना. जांकां जे गोंयकार ओरिजिनल गोंयकार म्हणून आमी जे आसा पळय, जी मॅक्सिमम पॉप्युलेशन आसा तांकां रेप्रेझेंटेशन खंय मेळा. आज एक फक्त पयशेकार मनीस सीएम जावंक शकता किंवा मिनिस्टर जावपाक शकता. जर एक पार्टी खंयच्याय फाटी आशिल्ल्या जातीक जर वयर काडपाक शकता जाल्यार तातूंत म्हाका दिसना खंय जातीचें राजकारण येता. जेन्ना कॅथलीक डेप्युटी सीएम म्हणलो, जेन्ना आमी म्हणलें की खंयच्याय जातीचे ज्या जातीक जे रेप्रेझेंटेशन ना, जावं खारवी समाज आसा, वेळीप समाज आसा, जांकां अजून पर्यंत लोक म्हणटा, म्हाका सुद्दां काल एकट्यान म्हणलें अरे तुमचे भितर टॅलंट ना म्हणून. आज टॅलंटाच्या बळार हांव आज ह्या पोझिशनार बसलां आणि हांव आज जर गुगल करत लॉयर इन गोवा जेन्ना हांव टॉप मोस्ट पोझिशनार येता, इट हॅज गॉट टॅलंट, दॅट इज वाय आय एम देर. सो हांवें ताका कितें सांगपाचें आसलें तें सांगलें. पण एक गोष्ट वायट सांगूंक सोदता की जातीचें राजकारण जातीचें राजकारण हें न्ही की जेन्ना एक भंडारी सीएम फेस म्हटलें जाल्यार खंय जातीचें राजकारण आयलें. नाका देशात आनी कोणीच अशी घोषणा करूंक ना. ताकाच दम लागता. लोकशाही कशी जावंक शकता काय? लोकशाहीन जी जात फाटी उरल्या ताका जर फुडें करपाचो प्रयत्न खंयचीय पार्टी करता जाल्यार ताका जातीचें राजकारण आमी म्हणूंकच शकना, खंयच्यानच म्हणूंक शकना. आणि एक गोष्ट हांव तुमकां सांगून दिता की एक प्लॅटफॉर्म जो आमकां मेळटा आज भंडारी हांव सांगूंक शकता तुमकां की ज्या प्लॅटफॉर्मार आज जर आमी सगळ्यांक एकठांय हाडूंक शकता, प्रत्येक मागासलेल्या जातीक जर आमी एकठांय हाडूंक शकता, प्रत्येक मायनॉरिटीक आमी एकठांय हाडूंक शकता, प्रत्येक कॅथलीक समाजाच्या लोकांक आमी एकठांय हाडूंक शकता जाल्यार इट इज अ कमेंडेबल एफर्ट. इट इज नॉट अ जातीचें राजकारण. जातीचें राजकारण कशे तरेन गोंयभर 60 वर्सां जालीं चल्लां पळय तें सगळ्यांनी पळयलां. 60 वर्सां जालीं भंडारीक कितें रेप्रेझेंटेशन मेळ्ळें. एक रवी नायक आमचो सीएम सोडलो जो जाती खातीर जावना बट अदरवायज जाल्लो. ह्या 60 वर्सांत कोणी अजून कितें एक खंयची मोगो धर तूं, मोगो वॉज अ रेप्रेझेंटेटिव्ह ऑफ अदर बॅकवर्ड क्लासेस, तांणी ऑपॉर्च्युनिटीज दिवंक ना. काँग्रेसीन केन्ना ऑपॉर्च्युनिटी दिवंक ना. भाऊ बहुजन समाजाचोच न्हय, भाऊ बहुजन समाजाचोच म्हणून आज निवडून येता न्ही, हे लक्षात घे तूं. भाऊ इरिस्पेक्टिव्ह ऑफ आवर पार्टी सी द अमाउंट ऑफ भाऊ वोट्स. सांगा ना, दयानंद बांदोडकर म्हणटा भाऊसाहेब बांदोडकर एक्झॅक्टली. ताजी मागीरची ती हिस्ट्री पळय तूं, ती हिस्ट्री पळय आणि 60 वर्साची आताची हिस्ट्री पळय. तुम्ही म्हणता त्यांना प्रतिनिधित्व देऊ ना. फाटल्या मंत्रिमंडळात भंडारी समाजाचे खूपशे असले आणि भंडारी समाजाच्या व्यक्तींनी भंडारी समाजाकूच हरयला. सालिगाव घे, शिरोडे घे, बरोबर, शिवोले घे. एक्झॅक्टली. दॅट मीन्स एक्झॅक्टली आज तुझ्या हास्यांची कुत्सितता आसा पळय, म्हाका दिसली पळय. वाय आय एम सेइंग दिस इन युअर हास्य देयर इज कुत्सितता. यू नो वाय? बिकॉज आय फील दिस इज द फॅक्ट. एक भंडारी दुसऱ्या भंडारी समोर झगडप आणि मागीर ताजेर हास्य करप. दिस इज व्हॉट हॅज बीन हॅपनिंग फॉर लास्ट 60 years. आय एम सॉरी, आय डोंट मीन टू ऑफेंड यू, बट वन थिंग आय वॉन्ट टू टेल यू इज दॅट आज जर म्हाका जर म्हज्या पार्टीन सांगलें की आमच्या भितरलो एकलो कोण तरी सीएम जातलो म्हणून, इट शुड बी अ प्रायड फिलिंग फॉर एव्हरी भंडारी. इट शुड बी अ प्रायड फिलिंग फॉर एव्हरी भंडारी. नार्वेकर उठून कित्याक गेलो तर मागीर? खंय कोण उठून गेला? कोण उठून वचूना? नार्वेकराक वायट दिसले मातशें. नार्वेकरान तुका सांगला वायट दिसला म्हणून? ना पण उठून गेलो तो. वाईट दिसला म्हणून सांगला पळय. आज आयटी सेलान काल प्रतिमा आणि सेसील म्हणपाक लागली झगडी जाल्यो पळय. गोष्टी तुमच्या तकलेंतल्यान जो निर्माण जाता ताका म्हजे कडेन आन्सर ना. जे सत्य आसा पळय, जे एज अ भंडारी आय फील, एज अ मॅक्सिमम कम्युनिटी विच इज पार्ट ऑफ गोवा, आय फील इज दॅट आयज ते प्राउड आसा. आता मागीर कितें आसा, राजकारण प्रत्येक पार्टीन जाता, राजकारण प्रत्येक जातीन जाता, राजकारण प्रत्येक घरांत आसता. हे लक्षात दवर. काय गोष्टी रस्त्यार येता, काय गोष्टी येना, काय गोष्टी घरांत सेटल जाता. पण हे सगळे जर विचार आमी बरोबर घेतले जाल्यार इट गिव्स मी अ प्राउड फीलिंग दॅट वी एज अ पार्टी आमी प्रत्येक जो समाज आसा गोंयांत तांकां बरोबर घेवन चलतले. त्या प्रत्येक समाजान जर सरकार आयले जाल्यार त्या प्रत्येक समाजाक रेप्रेझेंटेशन मेळटले. आज म्हजे बरोबर वाल्मिकी बसला, सारस्वत तो, ताका म्हजे बरोबर प्रॉब्लेम ना. प्रॉब्लेम राजकारण्यांक आसा.
दॅट इज द बिगेस्ट वरी फॉर गोवा. डिव्हिसिव्ह पॉलिटिक्स, जातीचे राजकारण कोण करता ते जर तुमकां समजूंक जाय आशिल्लें आनी जर समजपाचें ना जाल्यार आज वाल्मिकी म्हज्या समोर बसनाशिल्लो, म्हज्या बरोबर बसनाशिल्लो. आमी स्कुलांतल्यान वयर एका बेंचार बसत आसपर्यंत हांगा आयल्या. पण जातीचे राजकारण जे बाकीच्यो पार्टी आज करता पळय ते खंय तरी बंद जावपाक जाय. आज एक रेफरन्स हांव तुमकां नांव माझ्या घेवन मते इतलें सांगता. आता पळय, फाल्यां सगळो दुसरो पार्टी उठतालो आनी तो एसटी समाजाचो आमी मुख्यमंत्री करता म्हणटालो, दुसरो उठतालो आमी हेचो कॅथलीक करता म्हणटालो. मागीर हे अशें वाडत वयचें ना वाडत वचचें ना. जर खंयच्याय मागासलेल्या विकासाचेर कित्याक लढा विकास केन्ना जातलो जेन्ना तुज्या मागासलेल्या समाजाचो जेन्ना विकास जातलो तेन्ना गोंयचो विकास जातलो. आज तुम्ही ज्या वाळपय सारख्या जाग्यार वचून पळयात, विकास कोणाचो जालो तो तुमकां दिसून येता. त्यो ज्यो जाती आसा त्यो वेगवेगळ्या जातीतले लोक आसा. वेळीप समाजातले लोक आसा, पागी समाजातले लोक आसा, गावडा समाजातले लोक आसा, भंडारी समाजातले लोक आसा, खारवी समाजातले लोक आसा. आज त्या प्रत्येक समाजातल्या मनशान जे गुण आसा पळय त्या गुणतत्वेचेर तो वयर सरला, इन्क्लुडिंग मी. तातूर समाजाचे योगदान आसा, पण राजकारणाचो खंयच योगदान ना. हांव तुका एक गोष्ट सांगू शकता. एक 10 वर्सां पयलीं जेन्ना 20 वर्सां पयलीं, इनफॅक्ट व्हेन आय स्टार्टेड माय प्रोफेशन, आय वॉज 4th इन गोवा इन जीपीएससी एग्जाम. 4th इन गोवा इन जीपीएससी एग्जाम सरकार आशिल्ले हांचेच. आनी त्या वेळार फक्त एका गोष्टी खातीर म्हाका नाकारलो, पयशे दिवना म्हणून. आनी हांवें ना म्हणलें हांव पयशे दिवचो ना. त्या दिसा हांवें ऑफिस घेतिल्लें. आज हांव म्हाका हॅपी मानता की ते पयशे दिवन आशिल्ले जाल्यार करप्शनान खंय तरी बुडिल्लो आसतलो. कित्याक ते करप्शन सरकार स्टार्ट करता ते बंद जावपाक जाय. तेन्ना एक मागासलेल्या जातींतलो म्हणून म्हाका ऑपॉर्च्युनिटी कित्याक दिली ना? आय आस्क दिस क्वेश्चन टू एव्हरी गोवन एंड आय एम टॉकिंग दिस फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. जेन्ना हांवें तुका म्हणलें की कुस्तीत हास्य, आय डिडंट मीन टू से बट दॅट्स व्हॉट इज कमिंग टू अस. दॅट इज हाव every Goan who is from a other community, who is backward community is treated. ताका टॅलेंट ना, ते कुल्ले सारखे ते एकामेकांचे झगडे करता. हेच खबर करत आसा आयल्या. बाकीच्या समाजाची खूबशी एकवट आसा, कारण भंडारी समाजाची ना हे तूंय जाणा. ना एक्झॅक्टली हो गैरसमज, हो एक्झॅक्टली ते गैरसमज. आरोप करतात नाही, काल त्यांच्याने आरोप केलेच नाही तुमच्या ह्याच्याने की बाबा म्हणजे त्यांच्या अजून ते हे मान्य करता हांव तुजें. ताणें आरोप केलो, तो आरोप आमी तांकां एकट्या बसून आमी समाजाचं वेळ आयला रेव्होल्युशनाचो. एक गोष्ट लक्षात घे, वेळ आयला रेव्होल्युशनाचो की जो गैरसमज आसा की भंडारी समाज हो कुल्ले सारको समाज, भंडारी समाज जो सगळ्यांक घेवन बरोबर चलना म्हणटा पळय तो समाज, भंडारी समाज जो डिव्हिसिव्ह आसा म्हणटा पळय तो समाज, तांकां आमी एकठांय करून दवरतले. हांव हे तुका उत्तर दिता. आय विल बिल्ड दॅट प्लॅटफॉर्म, मे इट बी पार्टी प्लॅटफॉर्म ऑर मे इट बी प्लॅटफॉर्म ऑफ द जात. आमच्या समाजाचे जे आसा, वी विल बिल्ड दॅट प्लॅटफॉर्म अँड नॉट जस्ट भंडारी समाज. जो आज जो खंयचोय मागासलेलो समाज आसा त्या समाजाक जर गरज आसा वयर सरपाची जाल्यार ताका हात दिवपाची परिस्थिती आमचे कडेन आसा अँड वी विल डू इट. And I can assure this to every person from our samaj. You have differences, let us talk. We will talk. We are doing it. आम्ही स्टार्ट केला. काल ज्या तरेन जे घडले आम्ही ते उलोवणे स्टार्ट केला आणि विषय बदलतलो प्रॉब्ली. आणि 8 दिसा भितर तोच तुका सांगतलो की हे सगळे विषय आम्ही आमच्या घरातले आसा आम्ही सोपयतले. आता प्रत्येक राजकारणात एक 5 लाख जो समाज आसा तातल्या 2 लाखांमध्ये एकामेकाबद्दल डिफरन्सेस असतले ते लक्षात घेऊन चल. घरान भावाभावांचे डिफरन्सेस असता. आमचे भावाभावांचे डिफरन्सेस जे आसा पळय ते आम्ही आमच्या भितर सोपयतले. आणि देर इज एब्सोल्युटली नो दिस पॉलिटिक्स ऑन रिलीजन और कास्ट. आम आदमी पार्टी स्टँड्स बाय प्रोग्रेस. आम आदमी स्टँड्स बाय करप्शन फ्री गव्हर्नमेंट अँड आम आदमी स्टँड्स टू गिव्ह गोवा व्हॉट गोवा डिझर्व्स. आज जर आम आदमी पार्टीक जॉईन जाला जाल्यार म्हज्या भुरगे खातीर जॉईन जाला. जे आम्ही 20 वर्सां फाटीं पळयल्ले ते आमकां 20 वर्सां फुडें दिसचे ना. ज्या तरेन गोवाची अधोगती चल्ल्या. If my child who is 6-year-old, my 6-year-old child will not see the Goa which I saw, then it will be sad for her. She will want to leave Goa. And I want to save Goa for her. I want to save Goa for my child. We want to save Goa for our future generation. आणि जर कोण म्हणटा की आम्ही जातीचे राजकारण म्हणून हे करता, then it is absolutely wrong. हे म्हणजे काळजातल्यान हांव तुका सांगता, एज अ भंडारी who came from a teacher's son to where I am today, where when you Google says I am the best, you put a lawyer in Goa number 1 येता. हांवें घालूं ना. हांव तुजे सांगू Exactly. तुका हे करिना. हांव भंडारी न्ही. I am proud today that Aam Aadmi Party said. तू हुशार आसात बरे, हांव पण ना म्हणटा. अशे म्हज्या सारखे प्रत्येक जातीन हुशार लोक आसात. अशे म्हज्या सारखे प्रत्येक जातीन प्रश्नच ना रे. आरोप जे जातात आरोप प्रत्यारोप जातले ताजे आन्सर आम्ही काडटले.